मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी भाषण थांबवून विचारला जात। मुखेड तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या मतदारसंघात घडली घटना। काँग्रेसचा हात सोडून भाजपाच्या साथीला गेलेल्या खासदार अशोकराव चव्हाण यांना वारंवार अपमानित व्हावे लागत असून त्यांना कुठे गावात येण्यापासून रोखण्यात येत आहे तर कुठे त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यात येत आहे। गुरुवारी मुखेड तालुक्यातील जाम बुजुर्ग येथे त्यांचे भाषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांनी जाब विचारल्याने गोंधळ उडाला। अशोकराव चव्हाण यांना भाषण थांबवावे लागले, उत्तर द्यावे लागले। अशा घटनांमुळे भाजपच्या गोट्यात अस्वस्थता तर वाढलीच आहे। याचा फटका मात्र महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बसण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे। एक मिनिट मी त्यांना सांगितलं एक मिनिट थांबा। मी त्यांना सांगितलं की सभा संपल्यावर मी तुमच्याशी बैठक घेणार आहे, बोलणार आहे। या ठिकाणी काही मराठा बांधव साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले, बाकीच्या लोकांनी शांततेत बसून रेल्वे रस्ते याचं काही कामच नाही। संपल्यानंतर